बाबूजी हो मला कशाला आवाज दिला बाबूजी काय म्हणता सुखीराय बेटा पहा माझा पोरगा येता बरोबर वडिलांचे पाय पडला. आताच्या पोराला म्हणला वडिलांचे पाय पडल्याला काय होते? पोराला कळते का वडिलांचे पाय पडलेले होते? वडिलांचे पाय पडल्यानं कारण का वडील आशीर्वाद देते. पोराले वडील किंवा मा आशीर्वाद देते. आई वडिलाचा आशीर्वाद त्याच्या मागे राहते. तो कोणत्याही कामाला जाहाल तर तो मागे येणार नाही. कोणाच्यामुळे? आई वडिलांच्या आशीर्वादामुळे. आई वडिलांचा आशीर्वाद तर त्यावरच्या परमेश्वराचा आशीर्वाद एवढ्या त्या आशीर्वादामध्ये ताकद आहे. लोकांना नाही करणार दादा. काय बाबा का म्हटलं कुठं गेला? कुठं गेलो नाही बाबा. हा मी आपल्या कॉलेजला गेलो होतो बाबा. कॉलेजला गेलता? कॉलेजला गेलो होतो. माझं MBBS चं शिक्षण पूर्ण झालं बाबा. MBBS परमेश्वरा MBBS चं शिक्षण पूर्ण झालं आणि ते जर पूर्ण कंप्लीट झालं तर मी डॉक्टर बनलो असे सगळं बाबा. परमेश्वरा माझ्या भिकाऱ्याची भीक बाबा. आता मोठ्या झाला कसाही पैशाने बनते पण माझ्या गरीबाचा खरोखर त्याच्यात गुण जर असतील तर तो बिना पैशाने डॉक्टर बनवून परमेश्वरा माझ्या पोराला एवढ्या डॉक्टर बनला पाहिजे बेटा. माझा आशीर्वाद आहे बेटा तुला. पण काय करू बाबा. बोल ना. ज्यावेळेस मी हॉस्टेलमध्ये राहत होतो बाबा. हॉस्टेलमध्ये राहत होतो तर माझ्या लहान असताना माझी आई मला सोडून गेली. मला दुःख होऊन राहिला दादा. माझी आई मला सोडून गेली आणि ज्यावेळेस मी त्या हॉस्टेलमध्ये राहत होतो बाबा माझ्या मित्राचे आई बाबा ज्यावेळेस त्या मुलाला भेटायला येत होते बाबा. परमेश्वरा त्यावेळेस त्या आईचं कौतुक पाहून माझ्या डोळ्याचे अश्रू मावेन असे होत होतं बाबा. नको करू आपल्या आईचं नाव मागत माझ्या डोळ्याचे अश्रू. आई एवढी ममता कुणामध्ये नाही बाबा. परमेश्वरा त्यावेळेस मला माझ्या आईची आठवण यायची बाबा. खरोखर आहे बेटा. आईची ममता तुझे नाही पाहायला मिळला बेटा. मला पण दुःख होत आहे. तुझी आई जर राहिली असती तर अजून काय तिला तुला पाहायला मिळलं असतं प्रेम दिलं असतं बेटा. बाबा आईचा काढते तर त्यावेळेस मला दुःख होतं. असं वाटतंय का माझ्या घरामध्ये काय झालं आहे. होय बाबा काय बाबा. हा बोल ना माझ्या बाबा. आई यावेळेस माझ्या मित्राच्या आईला बघत होतो त्यावेळेस माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या बाबा. बरोबर बेटा बरोबर. मला असं वाटायचं बाबा कसं की काय रे बा काय परमेश्वरा माझ्यापासून माझी आई हिरावून टाकली रे. काय माझ्या आईला हिरावून घेतलं तू परमेश्वरा. खरोखर बेटा तू जो माईचा ममता जे काढला हे माईची ममता मोठी वेगळी होती दादा. आज जर मला नेलं असतं ती आई राहिली ती एवढा फरक पडला नसता. नाही बाबा. आता काय सांगू रे. हो कशाला गेली हो कशाला गेली आई तू स्वर्गाला. हो कशाला गेली आई तू स्वर्गाला आणि कोण सांभाळेल तुझ्या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण सांभाळेल तुझ्या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई स्वर्गाला कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला.
आणि ममता नाही नाही रे बाबा. आई म्हणजे आई सर्वच रीती आहे. आई लहानशी वस्तू नाही आहे. आई म्हणजे काय आहे? आई सारखी ममता दादा जगात नाही. एखादा पोरगा आई जर नसली त्या पोराची काही सोय नाही रे बाबा. तरी पण बेटा तुला मी कमी नाही बोलू दिलं. नाही बाबा, नाही बाबा. तुम्ही लहानाचं मोठं केलं, हो एवढं मोठं मला शिक्षण दिलं बाबा. हो तर मी का म्हणतो बेटा, काय बाबा, आज तू मी सर्वच करतो, अजून कसं का बाळ कष्ट करी. नसिक सण घे तू नसिक सण घे तू भीमा सारकारे गरीबीला माझ्या नाही म्हणणार बाबा. गरीबीला माझ्या पाहू नको बाबा. गरीबीला माझ्या पाहू नको. गरीबीला माझ्या पाहू नको. नाही बाबा, मी पाहणार नाही. तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, एवढं मोठं केलं, तुमची मान खाली वाटू देणार नाही बाबा. तेवढी गव्हाने चालले पाहिजे असं शिक्षण घेईन आणि काहीतरी करून टाकीन बाबा. दादा तेवढीच माझी इच्छा आहे. मला परमेश्वराला माझ्या गरिबीची भीक मला सुंदर केलं बाबा. परमेश्वरा माझ्या सर्वच लक्षात माझे गरीब बांधवांना सुद्धा लागू दे बाबा. अशा गरीबाचा मोठाचा पैसे देऊन आपला पोरं लावते, पण माझा हात कमाई करण्यावाला मजूर याचे पोरं कधी ड्युटीवर लागत नाही. लागलेही तरी ते कोणत्या ना कोणत्या ठिकाणी प्रत्येक माझ्या माय बापा. म्हणून मी काय म्हणतो, माय बाबा विदेशात जाऊन सिंगसन केले, विदेशात जाऊन सिंगसन केले. मी का म्हणलो दादा, काय बाबा, बाबासाहेब विदेशामध्ये गेले आणि विदेशामध्ये जाऊन त्याने आपला नाव जगात अमर केलं. होय बाबा. आज या भारताचे शिल्पकार संविधान लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर. होय बाबा. अरे असे होतील का? नाही बाबा, त्यांनी सांगितलं बाबा की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे जे दूध जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ह्या गोष्टी खऱ्या दादा. आज सांगितलं आहे बाबा. आणि आपल्या या भारत देशाची घटना लिहिली, संविधान लिहिलं बाबा. आज आणि त्यांच्याचमुळे आज आपण स्वाभिमानाने जगतो आहोत बाबा. या देशावर पहिले इंग्रजाची सत्ता होती. होय बाबा. या देशावर इंग्रजाची सत्ता होती. आमचे सर्व लोक गुलामी होते. होय, बरोबर आहे, बरोबर आहे बाबा. अरे जिसने किया रक्षा इसको क्यों भूल जाते. असं बाबा. ये देश की रक्षा जिसने किया उसको क्यों भूल जाते. अरे शिवाजी ना होते तो हमने हिंदू धर्म वाले कोई नहीं होते, सब मुसलमान हो जाते. बरोबर आहे बाबा तुमची गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराज नसले असते तर आपल्या हिंदू धर्माची स्थापना नसती झाली बाबा. पूर्ण मुसलमान झाले असते. ऐक मी काय म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब होऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब होऊन गेले. विदेश जाऊन शिक्षण घेतले.
नाही बाबा. काय होणार दादा, पण काय काय त्याचे गुण आपल्यामध्ये समाविष्ट करा, त्याचे गुण आपल्यामध्ये समाविष्ट करा. नाही तेवढा होऊ शकणार, पण नाही तर त्याचे गुण जर तुमच्यामध्ये जर भरले तर खरोखर तुम्ही काहीतरी जगाच्या देशासाठी काहीतरी करा. होय बाबा. भारत देश माझा होता, हा इंग्रजांच्या गुलामीमध्ये होता. या गुलामीमध्ये आमचे सर्व हे मधुर माता बहिणी त्याने यायच्या रक्त दिसला. होय बाबा, होय ना, बरोबर आहे पण तुमचं. बाबासाहेब तो शिक्षण घेता नाही तर या देश आमचा स्वतंत्र होता नाही ना. आमचा हा हिंदू धर्म, हिंदू धर्मच का आमचा भारत देश आज कोणत्या कोणी पोहोचला असता. आज ते राहिले असते तर आमचा भारत कोणत्या गुलामीमध्ये राहिला असता. आहे की काय? शिकसन घे तू शिकसन घे तू विमा सरकारे शिकसन घे तू विमा सरकारे गरिबीला माझ्या पाहू नको रे, गरिबीला माझ्या पाहू नको. नाही बाबा, तुमची मान खाली वाकू देणार नाही बाबा. हेच माझं तुम्ही मला गरिबीमधून काढलं बाबा, चांगलं शिक्षण दिलं, माती टाकली बाबा आणि मला शिक्षण दिलं. त्यावेळेस मी कामाला जात होतो. आज मी उपासाचे फाके पडत होते रे, मला उपासाचे फाके पडत होते. मी आपल्या पोरासाठी भाकर म्हणून सजरी मी खात नव्हतो, पोरासाठी ठेवत होतो. माझा पोरगा उठून रडत भूक लागली म्हणून तर मला कोण प्रेम नाही. आई तर गेलीच होती, पण नाही आपल्या जीवनामध्ये असं कधी पोराले नाही केलो. आज जर माझी पत्नी असती अंगना, तुझ्यासारखा माझ्यावर काय अनंत आहे, माझ्यावर काय अंतकाळ केली तू. आज तू तर चालली गेली, पण मी आज कोण्या संकटामध्ये आहे अंगना. तसेच आमचे काकाजी सोपानरावजी कांबळे मुक्काम केडसरमध्ये, त्यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपयाचे बक्षीस मिळाले. आमची पार्टी अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. माझ्या पाय माझ्या गोष्टीला बाबा काय बाबा?